गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. नाही, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. आणि आज आपण चाललोय त्यांनी म्हटला चल पार्टी देतो. त्यानं लॅपटॉप घेतला ना, आसूस घेतला त्यानं. मग आसूसचा कुठला आसूस टफ F15 घेतला त्यानं. किती एक 80ला पडला वाटतं. मग 80,000 घेतला. मग म्हटलं पार्टी भेटते दे. मग चालते म्हटलं आज देतो. मग जाऊया आता पार्टी देऊया. मग देतो. आपण खालती जाऊन थांबूया, कारण की कसं आहे परत तो येणार, परत खालती उतरायला लागणारच. त्यापेक्षा लवकर जाऊया, म्हणजे लवकर होते. कारण की ऊन पडलेले, उन्हात जास्त वेळ फिरायचं म्हणत नाही, डोकं दुखते नंतर. मग चालते काय, आता तुम्हाला जाऊन भेटतो. अजून जाताना गाडी. आणि हे बघा, इथं गाड्या लावलेल्या आहेत आपल्या. असं जागा आहे आणि हे घर आहे. कधी येते काय मीच निघाला तर म्हटलं आहे, तर माहीत नाही की कधी येत नाही. येतोय बघा तो. तर आपण इथं सावलीत थांबूया. ही आपली 4 व्हीलर आणि तुमचा मी अनमोल ब्लॉगर. बघूया काय होते आपलं आता जीवनात. चालते गाईज, तो आल्यानंतर दाखवतो. आता उगाच स्टोरेज भरत आले, 256 भरत आले माझा मोबाईल. आता क्लिअर करायला लागेल. गुगलला काय 10 TB आहे माझ्याकडे स्टोरेज, त्यात काही विषय नाही. 10 TB त्याच्यात बॅकअप करायचं आणि आपला मोबाईल बदला हे करून टाकूया, काय म्हणते त्याला, डिलीट करून टाकूया. आणि 10 TB त्याच्यात. 10 TB म्हणजे आयुष्यभरासाठी माझं झालेली. तर किती बी डाटा स्टोअर केला तरी अजून जागा उरणार आहे. आत्ता जाऊन माझं 10 TBमध्ये 66 GB भरले. बघा मग किती काय आहे असणार आणि किती काय आपलं स्टोरेज आहे त्याच्यात. स्टोरेजचं काय एवढं मसलं ना थोडा. मग जाऊया, कधी येते काय माहीत. काहीच तन्मयतेन आल्यात, तर रिक्षाच्या मग आलेत बघा. कुठे चाललोय आपण आता खरं? डोंगरावर. चालते की आता डोंगरावर जात आहे. एवढं याला काय ते म्हटलं फिरून येऊया तिकडनं. मग काय ते खाऊ घालतो म्हटलं. कुठे खायचं? संभापूर. असं डोंगराची तिथं फिरून गेलो, संभापूरमध्येच पोचणार की. बसलोय बघा, आणि आमचा एक अजून एक मेंबर इथे बसलाय. मी इथे बसलोय आणि जाऊया थोड्या वेळात. ब्लॉग बनवताना काय करायचं माहिती का, आपण तो आता समजा मी तुझ्यावर बोलतोय, ते रेकॉर्ड करायचं. नाही, मी तुझ्यावर बोलतोय का नाही तेच रेकॉर्ड करायचं. आता असं सांग, आता मोबाईल धरला का नाही, आपण दोघं बोलतोय असं काय काय बोलायचं आणि तेच हे करून टाकायचं. कारण की मी ब्लॉगमध्ये बघितलं की जेवढं बी हे करतात का नाही ते असे टाकतात. असं तू प्रत्येक टाइमला कॅमेरामध्ये बोलून कसं बोलणार? आता काय ते खायला जाऊया. काय खाऊ घालणार रे? चिकन राईस खाऊ घालणार. लॅपटॉपची पार्टी. लॅपटॉप कधी दाखवणार मग? घरी चला आता बघचं. आत्ता नको. उगाच कसं आहे, आतंकवादी दोघांवरती हमला करा लोकच. चालते काय, आता राईस खाणार आहे. घरातलं तर काम आहे, ते घरातलं ते काम करून मग खायला जाणार आहे. चालते काय, भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन. पप्पांना ताक पाहिजे होता, ताक घेऊन आले. पप्पांना ताक देऊया, आपलं खायला जाऊया. राईस पप्पाने दिले मी ताक. आता आपण राईस खायला जाऊया. जाऊया. चिकन राईस खाऊ घालायला आणलाय. आता चिकन राईस आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तुझे जा रे हो, तुझे जाओ, फिर मत आओ. चालतंय काय, राईस खाऊन जाऊन आले आणि आता घरीच बसूया आणि गप बसूया. चालतंय काय, आता घरी जातो आणि बघू काय ते करायचं. आज उनले लागाले, वडाकामध्ये उनले वाढले. काहीच ऊन कमी करा. चलो. हे गाईज, मम्मी पप्पा आले आहेत, त्यांच्यासाठी चहा बनवून देत आहे. मग आल्यावर चालते, आता चहा बनवतो. तेव्हा तुम्ही टाईमलाच बघा चहा बनवताना.
हे गाईज आता चालली संध्याकाळ व्हायला आल्या आणि हे बघा व्ह्यू प्याला. असं काय काय व्ह्यू आहे इकडं. हां असा व्ह्यू आहे. इथे क्रिकेट खेळायलात आणि इथे बघा असा व्ह्यू आहे. आणि मी आलो आता टेरेसवरती काय आलो आहे कारण की हे कूलर आहे. आज आपण याला चालू करणार आहे. चालूच आहे. साफ करणार आहे. यूज घेणार आहे मी. मग ह्याला साफसफाई करूया आणि संध्याकाळी निवांत गार आवारात झोपूया. चालतं का त्याला आता आपण सुधरूया म्हणजे सुधारलेलंच आहे. साफ करूया आणि हे करूया. साफ करायला आणलं मी देशी जुगाड टूथब्रश. चालतं का आता मोसम असा आहे लवकर अंधार पडायच्या अगोदर साफ करून मोकळूया. त्याच हे करताना मोबाईल पडला म्हणजे टाईमलाच दाखवताना आणि वेळ झालेला आहे. झालं साफ करायचं. चारा पाच जरा बदलायला लागेल. बघूया बदलू थोड्या दिवसात. तर आता याला झाडून जरा पुसतो आणि याला चालू करून ठेवतो जरा बाहेर. मग सगळी धुळाची जाणार. त्यानंतर आपण याच्यात पाणी टाकून चालू करून बघू. मला काय त्याला जरा चालू करून बघूया. चालू तर होते का बघूया. उगाच मेहनत वाया द्यायची. इथं आहे बोर्ड. इथं लावून बघूया. हायवरती चालू झालं बघा. सगळं चालू आहे. मोटर पाण्याची मोटर ते चालू आहे. त्याला थोडा वेळ चालू राहू देत. ह्याला का नाही ते हनीकॉमचं आहे ते बघा. ते बसून बघायचं. नाही चारा परत मागवायला लागेल. किती रुपयाला ते बघा.